मिरज मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी 150 कोटींचा निधी मंजूर केलाय। मिरज मतदारसंघातील गावातील रस्ते, राज्यमार्ग दुरुस्ती व नव्यानं करण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून 150 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करून आणला आहे। याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। या कामाची सुरुवात लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सांगली मिरज रोडवरील लाईट व रस्ते, पंढरपूर व सोलापूर राज्य महामार्ग, मिरज पूर्व भागातील गावातील रस्ते यांचा समावेश आहे। मिरज बोलवाड रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं आहे। त्या रस्त्यासाठी 48 लाखांचा निधी तात्काळ मंजूर करून आमदार सुरेश खाडे यांनी दिल्याबद्दल बोलवाड येथील नागरिकांनी आमदार सुरेश खाडे यांचा सत्कार केलाय। तर त्याच्यासाठी आम्ही एक वसतिगृह बांधतोय। आता त्याचंही आम्ही पायाभरणी आम्ही चालू करतोय। ही जी कामं आहेत, बौद्ध विहार असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, किंवा हे लेडीज हॉस्टेलचे मुलांचं वसतिगृह असेल, आणि कुठलं काय होतात शासकीय पॉलिटिक्स असेल, आणि 2 कामं अजून त्यामध्ये मोठी कामं आहेत। त्या कामाचं उद्घाटन आम्ही मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करतोय की मुख्यमंत्र्यांनी ही 15-16 कोटीची कामाची उद्घाटन त्यासाठी करण्याचं टोटल हे सगळं मी आता सांगितलं। त्यामध्ये जवळजवळ 112 कोटी 46 लाख रुपये ह्या कालावधीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत। तर मागल्या वर्षाचे किती आले ते मी मोजून टाकलेले नाही, पण ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला 112 कोटी 46 लाख रुपये। आता हे रस्त्याचं जर बोललं तर ते खूप पैसे जातील, कारण हे जे रस्ते आपण जे केलेले आहेत आता त्या रस्त्याचं मी तुम्हाला ब्रीफ दिलंच होतं, दिले ना, की जे रस्ते मिरज सलगर रस्ता कंप्लीट झाला आपल्याकडे आता, मिरज बेडक लिंगनूर खटाव रस्ता कंप्लीट झाला आपल्याकडे आता, मिरज मालगाव खंडेराजोरी ब्रह्मनाथ मंदिर कंप्लीट होतो रस्ता आपला।